कृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, कीर्तन संगे रंगात देह वाहो रे, कीर्तन संगे रंगात देह वाहो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. स्वरूपी मन हे लाविता सोक्यामा, स्वरूपी मन हे, स्वरूपी मन हे, स्वरूपी मन हे लाविता सोक्यामा, काम क्रोधादिक जाती निज धामा हो, काम क्रोधादिक जाती निज धामा हो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. सारा सार वदविता सद्गुरुराया, सारा सार, सारा सार, सारा सार वदविता सद्गुरुराया, मंगलधाम जीवन नरहरी पाया हो, मंगलधाम जीवन नरहरी पाया हो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ, तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, कीर्तन संगे रंगात देह वाहो रे, कीर्तन संगे रंगात देह वाहो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी सीताराम चरणी राधेशा चरणी लक्ष लागो, लागो लागो. राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
वायाची जाईल रामदास्याणी हे वायाची जाईल रामदास्याणी हे वायाची जाईल ऐसे न घडेला ऐसे न घडेला कदा काळी रामदास्याणी हे वायाची जाईल कदा काळी राम दासा उपेक्षिना कदा काळी राम दासा उपेक्षिना राम उपासना राम उपासना राम उपासना राम उपासना ऐसी आहे सार राघवाची ऐसी आहे सार राघवाची विभक्तीची भक्ती विभक्तीची भक्ती जेथे नाही काही वाऊगे माईक जेथे नाही काही वाहुगे माईक राम उपासक दास म्हणे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावत से रामदास्याणी हे वायाची जाईल ऐसे न घडेला कदा काळी रामदास्याणी हे रामदास्याणी हे रामदास्याणी हे सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ दुष्ट रावणा अरे सोड तिला सोड स्वतःला महाबली म्हणवतोस आणि एका अबलेला पळवून नेतोयस हा, कोण रोखणार आहे मला जटायू अरे म्हाताऱ्या देवाचं नाव घेत बस जा झाडावर जाऊन बस माझी वाट अडवू नकोस नाहीतर मी तुझा प्रतिकार करेल तू काय आहे तुझ्या जवळ दोन पंख एक चोच दोन पंजे महाबली रावण माझा प्रतिकार तू करणार आणि अहो त्या जटायूनं त्या रावणाचा प्रतिकार करायला सुरुवात केली आपले दोन पंख दोन पंजे आणि एक चोच आणि रावणाजवळ शस्त्र अस्त्र होती हो आणि झालं संघर्ष सुरू झाला आणि इतका अटळ असा तो संघर्ष होता की 1, 2, 3 राज्य गेली पण जटायू संघर्ष करीत राहिले
शेवटी रावणानं आपली तलवार काढली आणि त्या जटायूची दोन्ही पंख कापून काढली आणि उंच आकाशातून तो जमिनीवर कोसळला हो. आणि रावणानं त्या सीतेचं अपहरण केलं. सीतेच्या शोधात जेव्हा श्रीराम आले तेव्हा गर्द अशा जंगलात कमरे एवढं उंच ते गवत, त्या गवतात आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय राम. रामानं ते गवत बाजूला केलं आणि बघितलं तर काय, रक्ताच्या थारोळ्यात तो जटायू पडलेला होता. त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि जटायूनं सगळा त्राण एक वटून म्हटलं, श्रीराम राय, अहो सीतामाई, दक्षिणेकडे रावण. जेवढं आवश्यक होतं ना तेवढं सांगितलं आणि श्रीराम रायांना कडकडून मिठी मारली होत्या जटायूला आणि जटायूंनी आपले प्राण त्यागले. मंडळी, त्या जटायूंचं भाग्य बघा किती मोठं, जे दशरथाला प्राप्त झालं नाही ते. भगवान, प्रत्यक्ष भगवानांच्या मांडीवर त्यांनी आपला जीव द्यावा आणि लक्ष्मण आणि श्रीराम रायांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. त्याला ऊर्ध्व गती दिली. कारण काय, अधर्म समोर होत होता, अन्याय अत्याचार होत होता, त्याला प्रतिकार केला जीवात जीव असेपर्यंत. म्हणून कधी विचार केला आपण जटायूच्या जागी असतो तर काय केलं असतं? अहो वाचवा 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 असा आवाज आल्या बरोबर पहिले आपण घराची दार खिडक्या बंद करून घेतली असते. नंतर हळूच बघितलं असतं की कोण कोणाला नेतंय आणि रावणासारखा एखादा असला तर मग तर वाचवा वाचवा आवाज येईपर्यंत दार खिडक्या उघडल्या नसत्या आपण. हा फरक आहे आपल्यात आणि रामाच्या दासात. परंतु भगवंताचं कार्य जे करतात ना, भगवंताची दास्य भक्ती करतात, भगवंताची भक्ती करतात, त्यांना हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम असं वरदान आहे. भगवंत स्वतः भगवद्गीतेत म्हणाले, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. अहो आपले सैनिक आपल्यासाठी जीव देतात, त्यांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. जेव्हा आपण भगवंतासाठी आपला जीव देऊ ना, प्राण समर्पित करू, भगवंताचे दास हो, तेव्हा नक्कीच आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की अहो दासत्व करायचं असेल तर रामाचं करा. का म्हणतात? समर्थ असं म्हणतात कारण तो काळ तसा होता हो. काय झालं होतं त्या काळात? प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसेवेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते पर सत्तेच्या पंखात, ऐशा वेळी कल्याणी वीराची केवळ वाणी, ती समर्थ सद्गुरुवाणी. धुमधुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ, धुमधुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. त्या काळी शूर मराठे, शूरवीर अहो मुघलांचं परधर्मियांचं मांडलिकत्व करण्यात धन्यता मानत होते. म्हणून समर्थ तेव्हाही त्या काळातल्या लोकांना सांगत होते आणि आपल्यालाही ते आज सांगतात. ते म्हणतात, रामदास आणि ते वायाची जाईल, ऐसे न घडेल कदा काळी. काय म्हणतात? रामदास आणि ते वायाची जाईल, ऐसे न घडेल कदा काळी. कदा काळी राम दासा उपेक्षिणा, राम उपासना ऐसी आहे. ऐसी आहे सार राघवाची भक्ती, विभक्तीची भक्ती जेथे नाही, जेथे नाही काही वाऊगे माईक, राम उपासक दास म्हणे. समर्थ आपल्याला म्हणतात, अहो दासत्व करायचं असेल तर त्या भगवंताचं करा, कारण ते वाया जाणार नाही.
भगवान श्रीराम आपल्या अनन्य भक्ताची जी उपासना असते ना ती वाया जाऊ देत नाही. काय करतात, फक्त भक्ती तशी हवी, विभक्तीची भक्ती नसावी, अशी अनन्य साधना उपासना केली तर भगवान काय करतात, त्यांची दखल नक्की घेतात. हो, रामदास्य आणि ते वायाची जाईल ऐसे न घडेल कदा काळी कस, असं होऊच शकत नाही. पण ती भक्ती तशी असावी. आणि हे सांगतो कोण आपल्याला? आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे स्वतः रामाचे दास आहेत. आधी केलं आणि मग सांगितलंय त्यांनी. अहो, झोळी घेऊन फिरले, रामाचं दास म्हटलं, पण समाजांनी त्यांना स्वामी म्हटलंय, समर्थ केलंय. हे सगळं कशामुळे प्राप्त झालं? रामाचं दासत्व स्वीकारल्यामुळे. म्हणून ते म्हणतात, अहो रामाचा दास व्हा, दाम आणि कामाचा दास होण्यापेक्षा रामाचे दास व्हा, कारण रामदास आणि ते वायाची जाईल ऐसे न घडेल कदा काळी. वायाची जाईल हा शब्द आपल्या मोठ्या ओळखीचा आहे, नाही का? हो, आपण काय म्हणतो, अमक्याची मुलगी वाया गेली, अमक्याचा मुलगा वाया गेला, अन्न वाया गेलं, मी केलेलं कार्य वाया गेलं. वाया जाणं म्हणजे आपल्याला जो अपेक्षित अर्थ आहे तसा संतांना नाही. आता इथे उपस्थितांपैकी मी जर असा प्रश्न विचारला, कोण कोण वाया गेलेले आहे, कोणीच हात वर करून सांगणार नाही की आम्ही वाया गेलेलो आहोत म्हणून. सांगेल का हो कोणी? नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याची गुणी जगी वाया गेला. रजतम सत्व ही त्रिगुण ज्यांच्या अंगी आहेत ते इंद्रियांच्या बंधनात अडकतात, पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला येतात. म्हणजे जन्म मृत्यूचा 84चा फेरा फिरत राहतात. म्हणजेच काय, जन्म झाल्यानंतर या जन्माच्या फेऱ्यातून जो मुक्त होईल त्याचं जीवन सार्थकी लागलं आणि बाकीचे ते वाया गेले, त्यांचा जन्म वाया गेला. म्हणजे नरदेह निदान लागले हाती असं असून सुद्धा त्याचा उपयोग मुक्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी जर आपण केला नाही तर आपला जन्म वाया गेलाय. तुकाराम महाराज तर स्पष्ट सांगतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. हो, विठ्ठलाचे दास व्हा, नव्हे त्यासाठी जन्माला या म्हणाले. नाहीतर काय थोडी आहे का म्हणतात, कुत्र, आजूबाजूला कुत्री आहेत, श्वान म्हणजे कुत्री आणि सुकुरे म्हणजे पिग, चांगल्या भाषेत सांगते. संत आहेत म्हणून सुकुरे म्हणतात, आपण तो डुक्कर म्हणतो आहो, नाही का? ते म्हणतात, अहो तो जन्म बरा जर तुम्हाला देवाचं दास्यत्व करता येत नसेल तर. अहो, कबीर महाराज देखील म्हणतात, मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू सच्चा साहिब मेरा. दास्यत्व करावं तर भगवंताचं, परंतु दास म्हटलं तर आपल्या समोर चित्र येतं, नौकर, चाकर, सेवक, गुलाम. परंतु नौकर, चाकर, सेवक आणि दासामध्ये फरक आहे बरं. कारण काय, नौकर, चाकर आणि सेवक यांना कार्याचा मोबदला मिळतो, नव्हे मोबदल्यासाठीच ते कार्य करतात. आणि गुलाम, जोवर तो विद्रोह करून उठत नाही, बंड करून उठत नाही, तोवर तो गुलाम असतो. एक दिवस विद्रोह केल्यानंतर तो मालक होऊ शकतो. परंतु मग दास म्हणजे काय, तर रामदास स्वामी आपल्याला त्यांची दास्यत्वाची व्याख्या सांगतात. ते म्हणतात, सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले ती तुके कार्य करावे, सदा सन्निधची रहावे, देवाद्वारी श्रीराम. सातवे भजन म्हणजे 9विधा भक्तीपैकी 7व्या क्रमांकाची ही भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम या 3 भक्तींनी आत्मशुद्धी करून घ्या आणि नंतर पाद संवाहन, अर्चनम आणि वंदनम यांनी प्रत्यक्ष ती भक्ती आपल्या कृतीत, म्हणजे मी आणि भगवंत असा भाव आणून आपल्या कृतीत आणायची आणि ती भक्ती करायची. या 6 भक्ती झाल्यानंतर भगवंताचं सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप आपल्याला कळतं आणि त्यानंतर आपल्याला कळतं की चराचरात
भगवंत आहे. म्हणून सातवे भजन हे दासे जाणावे, पडिले तितुके कार्य करावे. चराचरात जेव्हा भगवंत जाणवेल तर काही ठिकाणी अन्याय आहे, अत्याचार आहे, दुःख आहे, आजार आहे, अंधश्रद्धा आहे, अधर्म आहे. म्हणजेच हे रिपेअरिंगचं काम कोण करेल? हे दासांनी करायचंय. भगवंत सगळीकडे आहे, पण जिथे जिथे वाईट गोष्टींचं साम्राज्य आहे तिथे दासांचं रिपेअरिंगचं काम सुरू होतं. पडिले तितुके कार्य करावे. तर एक महाराज असतात, त्यांचा एक शिष्य त्यांच्या सदैव जवळ बसलेला असतो. फायदा असतो बरं गुरूंजवळ बसणं. दोन्ही बाजूनी वारा घालणं सुरू, पंचपक्वान्न, फळं, सुकामेवा, आणि मग आपल्या गुरूंचे पायचे पायचे. अरे गुरु म्हणतात, अरे उठ बाबा, काहीतरी काम कर, जा बाहेर जरा भिक्षा वगैरे मागून आण, आपल्या संप्रदायाचा प्रचार कर, प्रसार कर. तो म्हणतो नाही नाही, मी तुमची पाद संवाहन भक्ती करणार. असं इतके पाय चेपू नको, चेपून चेपूनच माझे पाय जास्त दुखतायत गुरु म्हणतात. पण हा पठ्ठ्या काही उठायला तयार नाही. पण एकदा बाजूच्या गावाहून निरोप येतो आणि तो निरोप्या काहीतरी गुरूंच्या कानात सांगतो आणि गुरु आपल्या हाताने नाही नाही म्हणतात आणि तो निघून जातो. उत्सुकता असते याला, या शिष्याला. तो म्हणतो, गुरुजी सांगा ना, काय निरोप आहे, काय निरोप आहे? अरे बाबा, तू माझी पादसेवन भक्ती करतो, तुझ्या कामाची गोष्ट नाही म्हणतात. नाही, सांगा. मग गुरुजी सांगतात, बाजूच्या गावाला भंडार आहे, सुग्रास पदार्थ आहे, वातानुकूलित व्यवस्था केलेली आहे, यायला जायला बग्गी आहे. हा म्हणतो, मी जाऊ? अरे नाही, हे कार्य दासाचं आहे, तू तर माझी पाद संवाहन भक्ती करतोस. तो म्हणतो, गुरुजी, महाराष्ट्र शासन सुद्धा 1ली ते 7वी डक्कल पास करतं, तर तुम्ही मला 4थी ते 7वी का डक्कल पास करत नाही? अहो, आवडेल तेवढे कार्य करावे, झेपेल तेवढे कार्य करावे असं नाही बरं. पडिले तितुके कार्य करावे असं म्हटलंय. आणि कार्य साधनही देवाचं कार्य, देव कार्य जे आपण करतो लग्न समारंभात ते नाही बरं का. देवाचं कार्य करणं म्हणजे काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि धर्म संस्थापना, हे 3 कार्य हे देवाचं काज त्या दासांना करायचंय. परित्राणाय साधूनां आपण करू शकतो? केलंय आपण? नाही केलं हो. आपल्या समोर आपल्या 3 संतांना पोलीस चौकीत बेदम मारहाण झालेली आहे, त्या 3घांचे जीव गेले. परित्राणाय साधूनां, कुठे आपलं कार्य? कुठे? विनाशाय च दुष्कृतां, आम्ही रामाचे दास. विनाशाय च दुष्कृतां. अहो, दुर्जन जर आपल्या घरावर चालून आला तर आपल्या घरात आठवा काय शस्त्र आहे? सफरचंद कापायचा चाकू, की दसऱ्याच्या दिवशी काढायला पूजेला आपण काढतो ना बोथट झालेली शस्त्र? कधी विचार केलाय? आणि धर्माचं रक्षण करणं, आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे. या कार्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला आठवण करून दिली आहे या अभंगात. अहो, प्रत्येक काळात दासांनी हे कार्य केलंय. महारुद्र ते मारुती रामदासी, कली माझे जाहले रामदासी, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होसी, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. हनुमंतरायांनी रामाची काज केलं, दास्य भक्ती केली. नंतरच्या काळात समर्थ रामदास स्वामींनी शक्ती आणि भक्ती यांची उपासना शिकवली. सज्जन आणि गड एकत्र केले हो. स्वराज्यासाठी पोषक अशी भूमी तयार केली. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या भक्ताची नाळ त्या भगवंतापर्यंत जोडली. नामानी, नामरूपी नाळ ही जोडली. असं भक्तांनी प्रत्येक काळात वेगळं कार्य केलंय, आपली दास्य भक्ती दाखवली आहे. कधी कधी एकच दास असतो,
पण परिस्थितीनुसार वेगवेगळ्या तो भूमिका घेत असतो. उदाहरणार्थ भगवंत दास मारुती पंचायतनात नतमस्तक होऊन बसलेला असतो. बसलेला कसा असतो? एका पायावर. अगदी रामरायांनी सांगावं आणि याने उठून कार्य करावं, विनम्र भावाने बसलेला असतो. परंतु ही निष्ठा, हे नम्रत्व फक्त त्याच्या मालकाप्रती आहे बरं. असं कोणीही यावे आणि टिकली मारून जावे यासाठी तो बसलेला नाही. नंतर आहे प्रताप मारुती, पडिले तितुके कार्य करावे. हातात डोंगर उचललेला आहे, द्रोणागिरी पर्वत. डोंगरा इतकं काम तो करेल त्याच्या आराध्याचं. आणि नंतरचे आमचे आहेत वीर मारुती. मुद्रा कशी आहे? अशी, नाही तर हातात गदा. लहान सहान भक्त एखाद्या वेळेत चुकला तर एवढं बस, पण दुष्ट जर आला तर गद्दा प्रहार आहे. वीर मारुती काय शिकवतात? धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. जशास तसं. बरोबर आहे हो. अहो घरापर्यंत अग्नी आला, समर्थ म्हणतात अग्न गृहासी लागला तरी सावकाश निजला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. घरापर्यंत आग लागलेली आहे, शेजारच्या लागली आहे ना, मला काही नाही करायचं ना. शेजारची मुलगी फसवून पळून नेली ना परधर्मात, माझी तर नाही ना. परंतु ही आग आपल्या घरापर्यंत कधी येईल सांगता येत नाही मंडळी. म्हणून दुष्टांचं भंजन करणं अतिशय आवश्यक आहे. दुष्टांचं भंजन केल्याशिवाय भोजन आणि भजन या दोन्ही गोष्टी सुखकर होऊ शकत नाही. आणि म्हणून देहूचे सुप्रसिद्ध साधू, कैवल्य मूर्ती, वात्सल्य मूर्ती आणि शांतीचं प्रतीक असलेले तुकोबाराय सुद्धा आपल्याला म्हणतात, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास. भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा, नाठाळाचे काठी हाणू माथा, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास, मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास. जशास तसं वागा म्हणतात. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने दाढी आले असं समजून कार्य करा. असं समजून जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा तो भगवंत आपली उपेक्षा करत नाही. फक्त ते कार्य तसं एकनिष्ठ पद्धतीनं केलेलं असावं. कदा काळी रामदासा उपेक्षिणा, राम उपासना ऐसी आहे. माहिती आपल्याला शबरी मातेनं गुरुवाक्य प्रमाण मांडलं आणि गुरूंनी सांगितलं की तू श्रीरामरायांचा जप कर. 84 वर्षाची होईपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप ती करत होती. जेव्हा मंत्र सुरू केला तेव्हा रामरायांचा जन्म देखील झालेला नव्हता. तिने असा प्रतिप्रश्न केला नाही गुरूंना, कोण राम, कुठे राहतो, लोकेशन काय, कशाहून तो जन्म घेणार नाही. गुरु वाक्याप्रमाणे आणि असं नाम घेत गेली. जेव्हा गुरु तो आश्रम सोडून कैलासावर निघून गेले तेव्हा एका झाडाच्या खाली तिची छोटीशी खाट, त्याला खटोली म्हणतात,
त्या खटोलीत ती झोपलेली असायची हो. झाडावरचे पक्षी यायचे, तिच्या अंगाचे लचके तोडायचे, जखमा करायचे, तेव्हा ती हात जोडून म्हणायची, माझं अंग पूर्ण तुम्ही खाल्लं तरी चालेल, फक्त माझे डोळे तेवढे शाबूत ठेवा म्हणाले. कारण श्रीराम राय येणार आहे, श्रीराम राय येणार आहे म्हणाले. जिवंतपणी तिने किती दुःख सहन केलं आणि तो दिवस आला, श्रीराम प्रभू आले आणि त्यांनी तिला आपल्या आत्मरूपात विलीन करून घेतला आणि शब्द दिला की पुढल्या जन्मी तू माझी बहीण होशील सुभद्रा. म्हणजे काय, भगवंताची केलेली उपासना कधीही वाया जात नाही. एकदा श्रीराम राय आणि सीतामाई जे संवाद करत बसलेले होते, सीतामाईंनी प्रश्न केला, प्राणनाथ मला एक प्रश्न विचारायचा आहे. अहो, राक्षसांचं तुमचं जेव्हा युद्ध झालं तर रावणाच्या सेनेत ती राक्षस सेना होती, ती गतप्राण झाली, संपली. त्यांचं आता काय झालं हो? ते नरकात गेले की स्वर्गात? एक सहज उत्सुकता म्हणून विचारते म्हणाले. श्रीराम राय म्हणाले, ती राक्षस सेना स्वर्गात गेली आहे. स्वर्गात का? कारण मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूच्या वेळी माझं रूप त्यांच्या समोर होतं म्हणाले. माझ्याकडे बघत बघत त्यांनी आपला जीव सोडलेला आहे म्हणाले. ती म्हणाली, मग तुमच्याकडून लढणारी जी वानर सेना आहे ती तर लॉस मध्येच गेली म्हणाले, काही फायदा नाही. ती कुठे आहे? श्रीराम राय म्हणाले, ती देखील वैकुंठाला गेली आहे, सद्गती प्राप्त झाली आहे. सीतामाई म्हणाले, असे शब्द फिरवू नका, हा बहुतेक सिंहासनाचा दोष आहे. ओ, खुर्चीचा दोष फार वाईट. हा दोष तुम्हाला लागलेला दिसतोय, शब्द फिरवायला लागलात तुम्ही. आता एक नंतर एक, मग काय झालंय नेमकं? तेव्हा रामरायांनी मोठं छान उत्तर दिलं आणि ते म्हणाले, अगं वानर सेना, हिला सद्गती प्राप्त का झाली? कारण शेवटपर्यंत अनन्य भावाने त्यांनी माझं काज केलं, म्हणून माझ्यासाठी त्यांनी जीव दिला म्हणाले. रामरायाचं काज म्हणजे रामरायाचं काम नाही बरं. काम म्हणजे काय? आत्ता केलं, संपलं, उरकलं काम, कसं तरी उरकून टाकलं. काम आणि काजात फरक आहे. जे अविरतपणे केलेलं कार्य असतं त्याला काज म्हणतात. शेवटच्या क्षणापर्यंत जीव जायपर्यंत लढत गेली, ही अनन्यता असावी. ही अनन्यता जर असेल तर नृपेक्षी कदा रामदासाभिमानी, असं रामरायाचं वचन आहे हो. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, पण पाऊल तुलाच उचलावं लागणार आहे, त्याशिवाय मी तुझ्या पाठीशी नाही. म्हणजेच दिव्य काम जर करायचं असेल तर दाहकता त्या कार्य करणाऱ्याला जाणवणार आहे, त्याची चटके त्याला बसणार आहे. परंतु देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तसाच आपल्या दैवतावर विश्वास ठेवून, आपल्या कार्यावर, आपल्या निष्ठेवर, आपल्या देशावर विश्वास ठेवून जर आपण कार्य केलं तर तीच अनन्यता, हे जी आहे सार राघवाची भक्ती. भक्तीचं सार म्हणजे भक्तीतील अनन्यता आहे. पण इथे विभक्तीची भक्ती चालत नाही. विभक्त भक्त कसं काय ओळखायचा? अहो, नसतोच विभक्त भक्त. जो मुळात विभक्त नाही तो भक्त. आणि विभक्त करणाऱ्या गोष्टी कुठल्या? तर संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता. याला समर्थ म्हणतात, येथे नाही काही वाऊगे माईक. माईक पदार्थ नसलेली भक्ती ती भगवंताला आवडते म्हणतात. आपण बघतो जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. एखादा अन्याय झालेला असतो, काहीतरी झालेला असतं की एखादा जनसामान्यातून एखादा नेता बाहेर येतो, नेतृत्व करतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे हा माझा नेता, बरं हा कुठल्याही पक्षाशी बांधलेला नाहीये. जनसामान्याचा आवाज हा वरपर्यंत पोहोचवणार आणि मग तन मन धनाने सर्वसामान्य माणूस त्याच्या मागे जातो. पैसा देतो, फंड देतो. ठिकठिकाणी काय होतं? बॅनर लागतात, प्रसिद्धी, पैसा, सगळं प्राप्त झालं की याला वाटतं मी काहीतरी विशेष आहे.
हे पी जे असतात हे महाघातक आहे. पॉवर वेगळा अर्थ काढू नका, मी इंग्लिश मधला पी म्हणते बरं का, प नका म्हणू, पी. पॉवर, प्रॉपर्टी आणि पब्लिसिटी हे पी मोठे घातक आहे हो. राजकीय पक्ष हळूच आपल्या पक्षाचं एखादं तिकीट त्याला देतात आणि त्याला वाटतं वा आता मी मुख्यमंत्री होणार. परंतु कोणी असं मुख्यमंत्री आपल्याला बळजबरी केलं त्याचा काही फायदा होत नसतो. घरात बसून गरम पाणी प्यावं लागतं. सगळे रिमोट इतरांच्या हातात गेलेले असतात. परंतु या माईक पदार्थांमध्ये जो अडकत नाही तो भक्त जो सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समजून कार्य करतो एकनिष्ठपणे. कितीही प्रलोभन येऊ द्या, माईक पदार्थ येऊ द्या, त्याकडे लक्ष देत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणणाऱ्यांचं स्वराज्य निर्माण होतं आणि इतर प्रलोभनांवाल्यांचं स्वैर राज्य निर्माण होतं. असं कोण म्हणतं? असं राम उपासक दास म्हणे. म्हणजे दासत्व स्वीकारलं, सगळं मी कार्य करतो, तरीही घराच्या आत भगवंताची उपासना सुरू असायलाच हवी. तो दास आहे तो उपासक असावा. जसे समर्थ आहेत तसे राम उपासक दास म्हणे. या दासाचे गुण आपल्याला सूत्रश्लोकात छान सांगितले आहे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. सदा देव काजी, सदा या शब्दाचा विरुद्ध शब्द म्हणजे अक्षराची पलट केली ना तर सदा दास, नेहमी नियमितपणे सदैव असलेला तो दास आहे. काजी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काजी नाही, काजी म्हणजे सदैव कार्य करणारा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, झिजवतो तो देह. चंदनाप्रमाणे पवित्र कार्याला तो आपला देह झिजवतो. सदा राम नामे वदे नित्य वाचा. सदा सन्निधची राहावे देवाद्वारीच असं म्हणतात ना आपल्याला गोंदवलेकर महाराज. जशी नामदीक्षा देतात तसंच सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले. स्वधर्म काय हो भक्ताचा? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा ढळू द्यायची नाही काहीही हो. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. असा उत्तम भक्त त्या सर्वोत्तमाचा दास होतो म्हणतात. जगी धन्य तो. जगी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. जनी धन्य तो असं म्हटलेलं नाही. अहो जनात धन्यता प्राप्त करायला काय लागतं असं विशेष? जन्मतः एखाद्याने सुंदर रूप आणलं असेल, हँडसम पर्सनॅलिटी, झालं मान्यता. ठिकठिकाणी हिरो हिरोईनचे फोटो लावतात ना आजची पिढी, वेडे झालेत त्यांच्या मागे. बरं पैसा असेल भरपूर तरी जोवर पैसा तोवर बैसा. मान मिळते, मिळणारच. जनांमध्ये मान्यता धन्यता प्राप्त करायला विशेष काही नाही, पण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हटलंय. दास म्हणून गेलेले, गुरूंचे शिष्य म्हणून गेलेले, जगी धन्य झालेले नरेंद्र. जगाने मान्य केलं, देशांनी मान्य करो की न करो असे नरेंद्र. आता तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, मला कुठल्याही पक्षाने पाठवलेलं नाही. नरेंद्र म्हटलंय मी, पण अहो नरेंद्र विश्वनाथ दत्तांची गोष्ट करते मी. आता तुम्हाला तसा अनुभव आला असेल दुसऱ्या नरेंद्रांचा की ज्याला जगाने डोक्यावर घेतलंय, पण भारतात मात्र टीका होते, तर तो तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे. मी मात्र आपलं नरेंद्र देवेंद्र जेव्हा म्हणते ना हो तेव्हा माझा भाव अतिशय सात्विक आहे हो. म्हणून आपल्याला रामदास स्वामी मूळ अभंगात सांगतात, अहो दासत्व करायचं असेल तर कोणाचं करा? राम उपासक दास म्हणे. काय म्हणे? वाऊगे माईक सगळं सोडा, विभक्ती नसलेली भक्ती करा. आणि जर विभक्ती नसलेली भक्ती तुम्ही कराल, अनन्यतेने कराल, तर कदापि रामदासा उपेक्षिणा, राम उपासना करा. अशी करा की ज्यामुळे काय होईल? रामदास्यत्व प्राप्त होईल. आणि रामदास्य आणि ते वायाची जाईल. ऐसे न घडेल कदा काळी.
काय म्हणतात समर्थ? रामदास आणि ते वायाची जाईल, रामदास आणि ते वायाची जाईल. रामदास आणि हे वायाची जाईल, ऐसे न घडेल कदा काळी, ऐसे न घडेल कदा काळी, कदा काळी राम दासा उपेक्षिना, कदा काळी राम दासा उपेक्षिना. राम उपासना, राम उपासना ऐसी आहे, रामदास आणि वायाची जाईल, रामदास आणि रामदास आणि रामदास आणि वायाची जाईल. थांब म्हणतो. नमस्कार श्रोते हो. गाणं म्हणण्या इतका वेळ नाही आहे, पण रामनवमी आणि हनुमान जयंती ह्या दोन्हीचं औचित्य साधून प्रभू रामचंद्र आणि हनुमान ह्यांच्याबद्दल एकच सांगावंसं वाटतं की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आलेत, त्यांना राज्याभिषेक झालेला आहे आणि त्यांचा, आणि जेव्हा सीतामाईंनी प्रसाद म्हणून नवरत्नांचा हार कंठा दिलेला आहे हनुमानाला, आणि हनुमानाने तो कंठा पाहिलाय आणि तो फोडून टाकलाय, आणि सीतामाई रागवल्या आहेत की का रे तू फोडून का टाकलास, एवढा रत्नजडित कंठा तुला दिलाय. तर तेव्हा हनुमान म्हणतात की नाही हो, माझा राम ह्याच्यात नाहीये, सीतामाई तुम्ही नाही आहात ह्याच्यात, आणि माझा राम पण नाहीये. तेव्हा त्या म्हणतात की सारखा तू राम 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 करतोस, कुठे तुझा राम. आणि तेव्हा हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून दाखवलेली आहे, आणि त्यामध्ये हनुमान म्हणतात की सीतामाई फक्त रामच काय, तुम्ही सुद्धा सीतामाई तुम्ही सुद्धा आहात. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्र सिंहासनावरून उठलेत आणि त्यांनी कडकडून मिठी मारलेली आहे हनुमानाला, आणि तेव्हा ते विचारतायत की अरे तू नक्की कोण आहेस. तेव्हा हनुमान म्हणतात की देह बुद्ध्या तू दासोहम, जीव बुद्ध्या त्वद अंशकः, आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिही. म्हणजेच देह पातळीवर प्रभुराया मी तुमचा दास आहे, आणि जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे, पण आत्म पातळीवर मात्र तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. म्हणून आपण जी भक्ती करतो तर हनुमानजी हे रामाचे अंशच आहेत किंवा दोघंही एकच आहेत असं त्यांनी सांगितलंय. धन्यवाद. भद्रता
सुंदर सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर जगनिद्रित होते तेव्हा वेदांत घोष करणारे, जगनिद्रित होते तेव्हा वेदांत घोष करणारे, जग अज्ञानावस्थेत तेव्हा शास्त्र हे रचणारे, जग अज्ञानावस्थेत तेव्हा शास्त्र हे रचणारे, जग उघडे होते तेव्हा जग उघडे होते तेव्हा उन्नतीला हे विडणारे,
या जगाचा देव्हारा. या जगात जेव्हा माणसांना आपण माणूस आहोत हे देखील कळत नव्हतं ना, तेव्हा वेदांत शास्त्र लिहिले गेले. वेदांताचे घोष करत होते जेव्हा कुठेही अक्षरलिपी अस्तित्वात नव्हती. जेव्हा सगळं जग निद्रेत होतं तेव्हा उन्नतीला हे राष्ट्र भिडलेलं होतं हो. आणि अशा उन्नत राष्ट्राचं, त्या राष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक संत महात्मे होऊन गेले. जगात देखील बऱ्याच ठिकाणी प्रेषित होऊन गेले, पैगंबर होऊन गेले. पण भगवंतानी जेव्हा जेव्हा अवतार घेतला ना, तेव्हा याच धर्तीवर घेतला हो आणि यापुढेही घेणार. अशी ही भारतभूमी या देशाचा उल्लेख जगाचा देव्हारा म्हणून करतात. आणि याच भारतभूमीवर सप्तपुऱ्या अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, शैव, सप्तैता मोक्षदायिका. अयोध्या फक्त नाम उच्चार जरी केला तरी मोक्ष आहे. अशी ही अयोध्या या नगरीची निर्मिती करणारे प्रत्यक्ष सूर्यदेव आहे. आणि त्यानंतर विवस्वान म्हणून वैभव यानं या नगरीची स्थापना केली हो. इक्ष्वाकू कुळातील अनेक राजे महाराजे आले आणि या अयोध्या नगरीला परमवैभवापर्यंत नेऊन सोडलं. परमवैभवापर्यंत पोहोचलेली ही नगरी कशी होती? 20 किलोमीटर लांब, 4 किलोमीटर रुंद, फळांनी फुलांनी भरगच्च असलेल्या त्या बागा आणि दुतर्फी रस्ते, महाल. काय त्याचं वर्णन! वाल्मिकी ऋषी तर म्हणतात इंद्रलोका इतकं वैभव. अशा या अयोध्येत ही राज्यप्रिय अयोध्या, कौशल देशी यथार्थ नामाजी अशी अयोध्या. इथे दशरथाच्या पोटी श्रीरामचंद्रानं जन्म घेतला. मर्यादा पुरुषोत्तम राम, त्यागाची परिसीमा राम. अहो एक वचनी, एक बाणी, दैत्यांचा कर्दनकाळ असलेला राम, ज्यानं एक बाण मारावा आणि एका वेळी 14,000 दैत्य ठार होणार, इतकं सामर्थ्य. पण तरी सुद्धा रघुकुल रीति सदा चली आई, के प्राण जाए पर वचन न जाए. पित्यानी सांगावं आणि रामरायानी वनवास स्वीकारावा. इतका शूर, कोदंडधारी, शबरीची उष्टी बोरे खावी. भक्त वत्सल राम, सखा राम, अशा रामरायानं लंकेवर स्वारी केली आणि त्या रावणाला, कुंभकर्णाला, अनेक राक्षसांना ठार केलं आणि विजय पताका घेऊन अयोध्येकडे आले. अयोध्येतील नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं हो. सगळीकडे गुड्या उभारल्या आणि रामानी रामराज्य तिथे निर्माण केलं. असं रामराज्य किती वर्ष केलं? वेळेच्या कमतरतेमुळे मी पुढे पुढे जाते. 11,000 वर्ष रामरायांनी तिथे राज्य केलं. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? 11,000 वर्ष? अहो एवढं कोणी जगतं का? कुणाला एवढं आयुष्य असतं का? पण मंडळी, धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्या प्रत्येक माणसाचा एक दिवस म्हणजे सर्वसामान्यांचं 1 वर्ष असतं. या असा जर हिशोब मांडला ना आपण, तर आपल्या लक्षात येईल 30 वर्ष आणि 6 महिने राज्य केलं हो रामरायांनी. आणि नंतर ब्रह्मतत्वात विलीन झाले. म्हणजे काय? आपल्या भाषेत जलसमाधी घेतली. आपल्या रामरायांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली. हे बघून त्या प्रजेला बघवलं नाही हो. आणि प्रजा सुद्धा त्या शरयूत विलीन झाली. अगदी बोटावर मोजण्या इतकी माणसं आता तिथे होते. रामरायांनी आपलं राज्य आपल्या भावंडांमध्ये वाटून दिलेलं होतं. तसंच आपल्या पुत्रांमध्ये लव आणि कुशांमध्ये वाटून दिलं.
लवाला उत्तरेकडचा भाग दिला. होर हिचं जुनं नाव लवपुरी आहे. ही लवाची राजधानी. आणि कुशाला मोठा असल्यामुळे अयोध्येतच ठेवलं गेलं. राज्य कोणावर करायचं, राजधानी कोणासाठी उभी करायची, काय करावं? अष्टामात्य मंडळांना विचारलं, मी इथे राज्य कसा करू, काय आहे आता इथे? तेव्हा अमात्यांनी सुचवलं, हे राजन, अरे तू नगरी पुन्हा वसव, लोक येतील, राहतील. आणि खरंच कुश येई धावनी, करी नगराची पुन्हा बांधणी, भव्य राज्य उभारोनी, राजधानी करी अयोध्येसी. कुशाने भली मोठी राजधानी अयोध्या निर्माण केली. अयुद्धेय म्हणजे युद्धात जी जिंकल्या जात नाही अशी अयोध्या हो. शस्त्रांची अस्त्रांची बाजारपेठ, चौका चौकात अतिशय आधुनिक अशी शस्त्र मांडलेली असायची. शत्रूची हिंमत होत नव्हती. आणि कुशानंतर रामरायांच्या 44 पिढ्यांनी त्या राजधानीवर राज्य केलं. 44 पिढ्या एका युगातून दुसऱ्या युगात येईपर्यंत हो. शेवटचा राजा म्हणजे वंशज रामरायाचे आजही आहेत, पण शेवटचा राजा बृहदबदल जो अभिमन्यूकडून मारला गेलाय महाभारतातील युद्धात. युद्ध झालं आणि मग काय, महाभारताचं युद्ध म्हणजे खरं तर पहिलं महायुद्धच होतं हो. सगळी प्रजा, सगळं गाव विराण झालं आणि ती अयोध्या अक्षरशः उद्ध्वस्त झाली. त्या अयोध्येत आता उजाड, विराण, भग्नावशेष उरलेले हळूहळू जंगल निर्माण झालं हो. आणि ते सामर्थ्य एक काळ असा होता की साकेत म्हटलं जायचं हो. चीन, कोरियाच्या इतिहासात यांची नोंद आहे. खरंच आहे हो, मानवाला मोक्षापर्यंत नेणारा साकेत म्हणजे ही अयोध्या. उजाड झाली, विराण झाली. मग इसवी सन पूर्व 100चा काळ आला. या काळात राजा विक्रमादित्य शिकारीसाठी एकदा जंगलात निघाले आणि शिकार काही मिळेना. बघता बघता सकाळपासून निघालेले दुपारची वेळ झाली, वामकुक्षीची वेळ झाली. अतिशय दमले म्हणून मऊ शेला घेतला आणि एका वृक्षाच्या छायेखाली अंतरला आणि वामकुक्षीसाठी पहुडले. वर बघतात तर काय, अहो या वनात, या जंगलात भेसूरपणा जाणवतच नव्हता. प्रसन्न वाटत होतं हो. वन कसं होतं, नाना ताल शोक उंच बकुळी, अंबोदरा चुंबती, त्यांचे सुंदर पल्लव ध्वजचिते, वाऱ्या सवे डोलती, नाना पुल्ललता तयावरतिया, की तोरणे बांधली, सारे ही वन राघवे नटविले, निर्मूण शोभा बरी. अतिशय मोहक असं ते वन. आणि राजाचा डोळा लागला. क्षणात काय झालं काही कळेना. राजा खडबडून जागा झाला. मला नेमकं काय होतंय? अहो आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अशी काहीतरी माझी स्थिती होते. प्रचंड चैतन्य मला जाणवतंय. हे चैतन्य बाहेर आहे की आत आहे? काय होतंय? कुणाला विचारू? धावत गेले. तिथे ऋषी मुनी बसलेले होते नदी काठी. सांगितलं, हे मुनिवर, हे मुनिवर, हो माझी काय अवस्था आहे? मला असं का होतंय? काय झालं मला कळत नाही, सांगा बरं. आणि मुनींनी ध्यान लावलं आणि सांगितलं, हे राजन, अरे ही नदी बघतोयस ना, ही दुसरी तिसरी नदी नाही बरं, ही शरयू नदी आहे, शरयू. आणि तू जिथे पहुडला ती राम जन्मभूमी आहे म्हणाले.
राजे होते एकच आज्ञा दिली सेवकांना आणि सांगितलं भराभर काम सुरू झालं. 84 कसोटी खांब, कसोटी नावाचा पाषाण, त्याचे 84 खांब आणि त्यावर भला मोठं राम मंदिर उभं राहिलं. राम जन्मभूमीला पुन्हा अस्तित्व निर्माण झालं. अहो ठिकठिकाणी उत्खनन केलं, त्या नगरीचे अवशेष होते त्यांचा जीर्णोद्धार केला आणि विक्रमादित्याने पुन्हा वैभवापर्यंत त्या राम जन्मभूमीला पोहोचवलं. असं करता करता अनेक राजांनी आपल्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्या नगरीला वैभव अर्पण करतच गेले हो. पण 900 ते 1400 हे तमोयुग आलं. या काळात काय झालं? अहो परकीय परधर्मीय सतत आक्रमण करू लागले हो. कधी मोहम्मद बिन कासिम, कधी मोहम्मद गजनी, मोहम्मद घौरी, कधी खिलजी, तुगलक, लोधी, तैमूर असे अनेक येत गेले आणि या माझ्या मायभूमीला लुटत गेले हो, लुटत गेले. परंतु 84 खांबांवर उभं असलेलं ते मंदिर, असे ते खांब होते की शस्त्र तुटेल पण ते खांब तुटणार नाही. मग असं सुरू असताना या भारतवर्षाच्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस आला हो. कुठला दिवस? 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी माहिती आहे ना काय असतं? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे, जागतिक प्रेम दिवस, नाही का? 364 दिवस भांडणं करायची आणि एक दिवस जागतिक प्रेम दिवस. 2 देशांमध्ये भांडणं लावायची आणि एक दिवस तेवढा काढायचा. ही पाश्चात्य संस्कृती. पण आपल्या देशासाठी 14 फेब्रुवारी हा काळा दिवस यासाठी आहे की याच दिवशी शहाजहान बादशाह सिंहासनारूढ झाला. याच दिवशी पुलवामा हत्याकांड झालेलं आहे. आणि काळा कुट्ट दिवस यासाठी कारण या दिवशी काय झालं? एका दैत्याचा जन्म झाला. कोणाचा? तैमूर वंशी चंगेज खानी, तैमूर वंशी चंगेज खानी क्रूर एक जन्मला. हिंदूंचा तो काळजी होऊन हिंदुस्थानी आला बाबर नामे हो. दैत्य पुन्हा माजला. बाबर याचा जन्म झाला 14 फेब्रुवारी 1483 ला. आईकडून चेंगीज खान, ज्यांनी अनेक संस्कृती नष्ट केलेला असा मंगोलियन. आईकडून त्याचा पूर्वज तो चेंगीज खान आणि पित्याकडून मुघल तैमूर. या तैमूराचा हा वंशज. कोण तैमूर? तो तैमूर नाही बरं आपण आजकाल बघतो ना अमुक का हिरोईनचा मुलगा नाही का सतत फोटो येत असतात, तो तैमूर नाही. अहो हा तैमूर ए लंग. तुम्हाला वाटेल तैमूर ए लंग म्हणजे कोणीतरी चांगला असेल बादशाह ए सलामत. तसं मुळीच नाही. तैमूर ए लंग म्हणजे तैमूर एक लंगडा. काय झालं? बाय प्रोफेशन हा चोर होता. बकऱ्या चोरायचा, मेंढ्या चोरायचा, घोडे चोरायचा आणि एकदा पकडल्या गेला. तैमूरची गोष्ट सांगते मी तुम्हाला. पकडल्या गेला आणि लोकांनी त्याला खूप मारलं आणि त्यामुळे तो अपंग झाला एका बाजूनी, म्हणून तैमूर ए लंग. पण आता लग्नाचं वय झालं. मुलगा काय करतो? चोरी. कोण मुलगी देणार? मग याला धर्माचं काहीतरी अधिष्ठान घेतलं, काही आयाती काढल्या आणि ठरवलं की अमुक अमुक याच्याप्रमाणे संहार करणं, लुटालूट करणं धर्माच्या नावावर चालतं म्हणाला आणि धर्माच्या नावावर अंधाधुंद करू लागला. मग त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं, अरे तू धर्म इतका म्हणतोस पण तुला माहितीये तू एका काफीरबाईचं दूध प्यालास? खरं आहे की खोटं याची शहानिशा करायला तैमूर घरी गेला आणि आपल्या मातेला विचारलं, माते मी ऐकलं ते खरं आहे का? ती म्हणाली, हो रे बाळा, एका काफीरबाईने तुला दूध पाजलं कारण मी तुला दूध पाजण्यात असमर्थ होते. म्हणाला, आई अगं मला दाखवते का ती महान माता कोण आहे? ती म्हणाली, हो तर चल. घोड्यावर आईला घेतला आणि गेला आणि त्या काफीरबाईशी भेट घेतली आणि कमरेची तलवार काढली आणि त्या काफीरबाईचं शिरच्छेद केला हो, सर तन से जुदा.
आणि आपल्या आईची छाती कापून टाकली. म्हणाला, जी स्त्री आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही तिला जगण्याचा अधिकार नाही म्हणाला. आणि यांचा वंशज हा बाबर. आणि बाबर भारतात आला आणि मीर बाकी नावाच्या सेनापतीला आज्ञा दिली, सर्वात अगोदर हिंदूंची मंदिरं पाडून टाका. आणि झालं, तो मीर बाकी निघाला राम जन्मभूमीचं ते मंदिर पाडायला. आणि घनघोर युद्ध सुरू झालं. आपल्यातले तिथे स्थानिक जे राजे होते ते बाहेर पडले, लढू लागले आणि एक एक करत वीरगतीला प्राप्त झाले. मग तेव्हा उरलं कोण? एक केहरी नावाचा वृद्ध आणि मेहताब नावाचा एक सेनापती. या दोघांनी 17 दिवस झुंज दिली, शेवटी वीरगतीला प्राप्त झाले. तेथील राजा रणविजय सिंह तेव्हा नेमका केदारनाथ यात्रेला गेलेला होता. मग आता काय करावं? राजा नाही, धर्म संकटात आहे, दासांचं काम आहे धर्माचं संरक्षण करणं. मग मी जन्माने जरी ब्राह्मण असलो तरी सुद्धा मी क्षात्र धर्म निभावेल म्हणून कुलपुरोहित देवी दीनपांडे बाहेर पडले आणि सोबत काही सेना घेतली आणि घनघोर युद्ध झालं. 800 मुघलांना एका देवी दीनपांडे यांनी मारलं. हो, कंठस्नान घातलं. सतत ते युद्ध सुरू होतं. कितीतरी प्रजा नाहक बळी पडत होती. जेव्हा ही बातमी त्या राजाला म्हणजे राजा रणविजय सिंहाला कळली तेव्हा त्यांनी अर्ध्यावरती यात्रा सोडली आणि यात्रा सोडून ते निघून आले. पण आता उरलं कोण? 25,000चं सैन्य. फक्त 25,000चं सैन्य. राजाने काय करावं? सगळ्यात पहिले त्याची पत्नी जयकुंवरी तिच्या कपाळावरील कुंकू पुसला आणि सांगितलं, मला माहिती आहे मरण अटळ आहे, मी मरणार हे नक्की, पण माझ्या नंतर सुद्धा आपल्याला आपलं मंदिर, आपली राम जन्मभूमी वाचवायची आहे, हे काम तू कर म्हणून सांगितलं. आणि 25,000ची सेना घेऊन राजा गेला, पण वीर गतीला प्राप्त झाला. पतीची आज्ञाप्रमाण राणी जयकुंवरी, महेश्वरानंद जे आनंद रामानंद संप्रदायाचे संस्थापक ते स्वामी, त्यांना हाताशी घेतलं. त्यांनी काही नागा, गोरक्ष, निर्मोही या लोकांना एकत्र केलं आणि राणी जयकुंवरी लढायला निघाली आणि मुख्य म्हणजे ती युद्ध जिंकली. पण सगळीकडे आता अंधाधुंद माजली होती. काय झालं होतं? रक्ताच्या त्या नद्या वाहती, रक्ताच्या त्या नद्या वाहती, 10 दिशांनी दैत्य होये, रामदास ते पुढे होऊनी, रामदास ते पुढे होऊनी, गाव सोसती छातीवरती, गाव सोसती छातीवरती. महताब अनुरुद्ध केहरी, महताब अनुरुद्ध केहरी, स्वामी सहती राणी कुंवरी, रणविजय तो सिंह केसरी, मीरबाकीशी युद्ध ते करी, मीरबाकीशी युद्ध ते करी, मीरबाकीशी युद्ध ते करी. गोरक्ष नागा निर्मले निर्मोही, शरयुती रक्ताने वाही. आता शरयुत पाणी वाहत नव्हतं. त्यानंतर बाबर गेला, बाबरानंतर हुमायूँ आला. हुमायूँशी 10 वेळा तिनं युद्ध केलं. हो, शेवटी राणी वीर गतीला प्राप्त झाली. या अकबराला आपण एवढं सेक्युलर म्हणतो ना, 20 वेळा या राम जन्मभूमीवर चालून आला, परंतु प्रत्येक वेळा रामदासांनी प्रतिकार केला. शेवटी बिरबल आणि तोरडमल यांनी मध्यस्थी केली आणि छोटंसं रामरायाचं मंदिर तिथे उभं केलं. या मीर बाकीनी काय केलं होतं माहितीये? रामदासांचं जे रक्त होतं त्यात चिखल कालवला आणि त्याच्या विटा तयार केल्या. हो, लकोरी वीट, आणि त्यापासून ते ढाचे निर्माण झालेले होते. असं अनेक वर्ष सुरू होतं. मग शहाजहान राजाच्या काळात मात्र 90 वर्ष तिथे देवाची पूजा होऊ लागली, मूर्तीची स्थापना झालेली होती. आणि मग आलं 1664. अतिशय वाईट असा काळ. काय होत होता? औरंगजेब नावाचा बादशाह आला होता. काय करायचा? होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट,
सेनापतीला पाठवलं. पण आता लढणार कोण? राजा राणी प्रजा सगळे संपलेले, एक प्रकारची दहशत आलेली, संपूर्ण भारतातच ही दहशत. मग त्यावेळा आईला मठाचे परशुराम पीठाचे वैष्णवदास नावाचे एक संत आले हो. आणि सोबत कोणाला घेतलं? निर्मोही आखाड्याचे गोरक्ष, हातात चिमटे आणि त्रिशूल फक्त, बाकी काहीच नाही. त्या चिमटेधारी मंडळींनी कडवी झुंज दिली आणि तो जांबाज खान ताशकंदला पळून गेला. दुसऱ्यांदा सय्यद हसन नावाचा पुन्हा एक सेनापती चालून आला. आता इतका रक्तपात झालेला तरी वैष्णवदास जे होते ते डगमगले नाही. अहो, तुटपुंजी सेना घेऊन म्हणाले, मेलो तरी चालेल, पण तोंड मात्र मी देणार, माझ्या धर्माचं रक्षण मी करणार. म्हणून निघाले आणि अतिशय अटीतटीचा प्रसंग सुरू झाला. अहो, मुठभर ही दास मंडळी आणि सेना हजारोंनी. आणि आता पराभव निश्चितच होता, जवळपास दासांचा पराभव हो. तेवढ्यात जो बोले सो निहाल, सत श्री अकाल अशी गर्जना झाली आणि गुरु गोविंद सिंग आणि सिख सेना आली धावून. तुंबळ युद्ध झालं, चिमटेधारी शस्त्रधारी, आणि तो सय्यद हसन सुद्धा हुतात्मा झाला त्यांच्या भाषेत. आणि आपल्या भाषेत आपण गद्दाराला शासन केलं. पण तो औरंगजेब होता, किती तोंड देणार हो. शेवटी ते मंदिर बंद केलं गेलं कायमचं. औरंगजेबानं नंतर काय केलं आपल्याला माहिती आहे. बघता बघता या भारतभूमीवर इंग्रजांचं शासन आलं. इंग्रजांनी ताला लावून ठेवलेला उघडलाच नाही. मग धर्मयुद्धाचे आता त्याला स्वरूप आलं होतं. हिंदू आणि मुस्लिम 64 प्रकारचे दंगे झाले. मग काय, मंदिर कायमस्वरूपी बंद झालं. देशाला स्वातंत्र्य मिळालं. असं वाटलं की आता आम्हाला जसं स्वातंत्र्य मिळालंय ना, तसंच आमचा रामरायालाही मिळेल. आता रामाची मूर्ती बाहेर येईल, पूजेचा अधिकार मिळेल. पण तत्कालीन पंतप्रधानांनी मज्जाव केला जैसे थे. आणि आता मात्र दासपुरता थकलेला होता, कारण त्याच्या मनात सहजच नैराश्य निर्माण झालं होतं हो. आम्ही चार किरणांची आस का धरावी, आम्ही चार किरणांची आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. असं काहीतरी वाटलं, कारण काय उशीर काल होता काळ्या रात्री. पण देवाला हे मान्य नव्हतं. आपला दास निराशेत गेलेला आहे. मग एकदा गस्त घालत असताना बरकत अली नावाचे एक मुस्लिम समाजाचे कॉन्स्टेबल होते. त्यांनी बघितलं तर त्यांना दिसलं जिथे रामरायाची मूर्ती होती तिथे निळा उजेड दिसला. बघतात तर काय, एक 5-6 वर्षाचं बालक, गुटगुटीत बालक, आणि स्वर्गीची देवदेवता राजसिंहासनावर त्याला बसवलं होतं. बरकत अली तसेच पहाटे पहाटे धावत गेले आणि कोतवालीत जाऊन त्यांनी नोंद केली. म्हणाले, भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. अहो, हे कळलं सगळ्यांना. आणि लाखोच्या संख्येनं भारतातून रामाचे दास आता त्या राम जन्मभूमीकडे येऊ लागले. पण राम जन्मभूमी काही आपल्याला मिळाली नाही हो. काय करावं? विनंत्या, प्रार्थना, याचिका, संशोधन सगळं झालं. शेवटी ठरवलं राम जन्मभूमी मुक्ती समिती स्थापन करायची. आणि तसं झालं. कारसेवा करायचं ठरवलं. कारसेवकाने 1990 मध्ये कारसेवा केली. पण या वेळा शत्रू मात्र बाहेरचा नव्हता. या वेळा शत्रू जो होता तो अतिशय मुलायम होता, नावाचा, आणि बेछूट गोळीबार केला. अहो, कारसेवक गेले आहेत की जिवंत आहे बघितलं नाही. 50-50 किलोची वळू त्यांच्या पोटाला बांधली आणि त्यांना शरयूत विलीन केलं. रक्तपात झाला. पण दास डगमगले नाही.
दुसऱ्या सेवेला ते तयार झाले. एकच वचन घेतलं, म्हणाले बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. 6 डिसेंबर 1992 दिवस ठरवला आणि दुसरी कार सेवा झाली. या दिवशी काय करावं? प्रण घेतला होता की आम्हाला राम नाम सत्य आहे, बाबरी ढाचा ध्वस्त हे करायचंच. आता ज्या ज्या पाईप आले, तार दगड जे दिसेल त्यांनी बाबरी ढाचा ध्वस्त केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम असे नारे लागले आणि बाबरी संपली. नंतर प्रतिक्रिया अशी झाली की गोधरा हत्याकांड घडलं खरं, पण त्या क्रियेची प्रतिक्रिया इतकी वाईट होती की आता कारसेवक किंवा रामाचे दास ऐकणार नाही हे कळून चुकलं. नंतर संविधान तेच, कायदे तेच, न्यायाधीश तेच, न्याय व्यवस्था तीच, फक्त राजा बदलला आणि आपल्याकडून निकाल लागला आणि ती राम जन्मभूमी हिंदूंना प्राप्त झाली. 22 जानेवारीला तिथे रामाचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलं. आणि आता यानंतर मात्र रामदासांना विजय प्राप्त झालेला आहे, आत्मविश्वास प्राप्त झाला. तर रामदास मोठ्या आनंदाने म्हणतात, हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. आता मात्र या पिढीने हे बघितलंय रामराय कसे, अयोध्या कशी, आणि याचाही त्यांना प्रत्यय आला. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी पूर्वपद्यात म्हणतात की रामाचं दासत्व केले ना तर ते वाया जात नाही. काय म्हणतात समर्थ? रामदास आणि ते वायाची जाई, रामदास आणि वायाची जाईल, ऐसे न घडेल कदा काळी. रामदास आणि वायाची जाईल, कदा काळी राम दासा उपेक्षिणा, कदा काळी राम दासा उपेक्षिणा. राम उपासना ऐसी आहे सार, राघवाची भक्ती मी भक्तीची भक्ती, जेथे नाही काही वावगे माईक. राम उपासना दास वाणी, रामदास वाणी वायाची जाईल, रामदास वाणी वायाची जाईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा.
महाराज